नमस्कार. उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण उपवासाची साबुदाणा बटाट्याची चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात पहिले इथे मी साबुदाणा हा 2 पाण्यानं स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये बोट बुडेल इतपत पाणी टाकून रात्रभरासाठी भिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी बटाटे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये टाकून त्याच्या 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. बटाटे छान असे उकडून झालेले आहेत. आता आपण त्याची साल काढून घेणार आहोत. तर इथे मी अशा पद्धतीने बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला आता मोठ्या जाडसर खिसणीने खिसून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बटाटा छान खिसून घेतलेला आहे. आता साबुदाणासुद्धा आपल्याला एकदम मोकळा असा करून घ्यायचा आहे. तर गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे. त्यामध्येच थोडंसं मीठसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला कुकरची 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने साबुदाणा मस्त असा शिजलेला आहे. तर पाहू शकता थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे खिसून घेतलेला बटाटा मी टाकून घेतलेला आहे. त्यानंतर पूर्णपणे साबुदाणा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे. इथे तुम्ही लाल मिरचीसुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अगोदर साबुदाण्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकता. तर अशा पद्धतीने मॅशरने मी छान असं मॅश करून घेतलेलं आहे. एकदम परफेक्ट हे प्रमाण घेऊन आज आपण चकली बनवलेली आहे. त्यामुळे ही चकली खूप छान अशी खुसखुशीत लागते. एक वेळेस अशा पद्धतीची चकली बनवून पहा. खूप छान ही चकली होते. तर मी छान असं बॅटर झालेलं आहे. आता आपण चकली बनवण्यासाठी घेणार आहोत. तर चकली बनवण्यासाठी इथे मी गच्चीवरती एक चटई टाकून त्यावरती कपडा टाकलेला आहे. छान असं त्यावरती आपण आता ही चकली बनवणार आहोत. तर चकलीच्या साच्यामध्ये मी पूर्णपणे बॅटर भरून घेतलेलं आहे. आता चकली आपल्याला छोट्या छोट्या साईजची बनवायची आहे. जास्त मोठी पण नाही आणि जास्त बारीक पण नाही. खूप छान चकली झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने सर्व चकल्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. ह्या चकल्या आता आपण 2 दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत. आता तळून पाहूया. तर तळल्यानंतर एकदम छान अशा दुप्पट अशा फुलल्या जातात. तर पाहू शकता मस्त कुरकुरीत, खायला तर खूपच टेस्टी अशा लागतात. आता एक वेळेस अशा पद्धतीची खुसखुशीत साबुदाणा बटाट्याची चकली बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.